तर कसे वाटतायत हे चीज पॉपर्स? एकदम मस्त लुसलुशीत आणि बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम क्रीमी सॉफ्ट. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत चीज पॉपर्स किंवा चीज बॉल्स. तर त्यासाठी आपण इथे उकडलेले बटाटे आणि उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम एका पॉटमध्ये मी 2 उकडलेले बटाटे मॅश करून घेतले आहेत रफली. तुम्ही पाहिजे तर संपूर्ण मॅश करू शकता, पण मी याला रफली मॅश केलेले आहेत. आणि त्याचसोबत इथे मी उकडलेले कॉर्नसुद्धा टाकले आहेत, म्हणजेच मके टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि ग्रीन चिली टाकलेलं आहे. त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही हे स्किप करू शकता, पण मला आवडते म्हणून मी टाकलं. त्याचबरोबर मी रेड चिली पावडर टाकलं. मग संपूर्ण मिश्रण मी हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं. त्याचबरोबर मी एका वाटीमध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं एक घोळ तयार करून घेतलं. आणि हे घोळ आता पुढे कधी लागणार आहे हे तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये सांगते, म्हणजे पुढेच. आता इथे एका मिक्सिंग जारमध्ये मी 2 व्हाईट ब्रेड घेतले आहेत. तुम्ही ब्राऊन ब्रेड पण यूज करू शकता, पण माझ्याकडे व्हाईट ब्रेड होते म्हणून मी व्हाईट ब्रेड यूज केले. आणि ते मी मिक्सिंगमधून काढून घेतले. आणि तुम्ही बघू शकता इथे ब्रेड क्रम्स मी रेडी केलेत. ब्रेड क्रम्स असे पाहिजे असतात. आणि आता इथे मी चीज बॉल्स बनवायला सुरुवात केली. सर्वप्रथम आपण थोडंसं मिश्रण हातावरती घेऊया, त्याचा एक गोळा तयार करूया. त्यानंतर अंगठ्याच्या साहाय्याने त्याला आतमध्ये एका वाटीचं रूप देऊन त्याला प्रेस करत जेंटली त्यामध्ये चीज भरूया. तुम्ही इथे चीज क्यूब्स देखील वापरू शकता, पण मी चीज स्लाइस यूज केलेला आहे, त्याच्याने पण स्वाद खूप चांगला येतो. आणि त्यानंतर आपण त्याला या स्लरीमध्ये डिप करूयात थोडंसं आणि मग ब्रेड क्रम्समध्ये टाकूयात. ब्रेड क्रम्समध्ये हळू जेंटली मिक्स करून त्याला हाताच्या साहाय्याने आपण हळूहळू त्याला जेंटली प्रेस करूयात, सो दॅट जेव्हा पण आपण त्यांना फ्राय करूयात ते तेलात सुटणार नाही किंवा फुटणार नाही, कारण आपण त्यामध्ये चीज फिल केलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे त्याला फिल करायचं आहे, कारण मग चीज बाहेर निघू शकतं. पण इथे मी तळलं नाही आहे त्याला, मी एअर फ्रायरमध्ये त्याला फ्राय करणार आहे, सो दॅट ते थोडेसे हेल्दी होतील, कारण रोज मी एवढं तळलेलं माझ्या घरातल्यांना नाही देऊ शकत. आणि इथे मी त्याला फ्राय केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती चांगलं फ्राय होऊन निघालेलं आहे. किती वेळ ठेवायचं आहे, टेम्परेचर किती आहे आणि काय नाही आहे ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन, तुम्ही तिथे नक्की चेक करा. इन्ग्रेडियंट्सची लिस्ट पण तिकडे असेल. आणि असंच माझ्या छान छान रेसिपी बघत राहा.